तिथे ऐन उन्हाळ्यामध्ये रत्नागिरीच्या गुहागरमध्ये पाण्याचं भीषण संकट हे गावकऱ्यांवर ओढावले। थेट पाण्याची बोरवेलच बाधित झाल्याची धक्कादायक बाब देखील समोर आली। शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या मतदारसंघातील शृंगारतळी ग्रामपंचायत परिसरात दूषित पाण्यामुळे 20 घरातील पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनलाय। शृंगारतळी परिसरातील सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे 8 बोरवेल बाधित झाले असून त्यात एका विहिरीचाही समावेश आहे। धक्कादायक म्हणजे या दूषित पाण्यामुळे पाण्याचे झरे बाधित झाले तर बोरिंगच्या पाण्यालाही दुर्गंध येत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। सध्या राजकीय पक्षाकडून 20 घरांना पाण्याचा पुरवठा केला जातो, मात्र प्रशासनाकडून डोळे झाक होत असल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केलाय। पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर 15 तारखेपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। पूर्ण वरपासनं डंपर टाकून मातीनी सगळी गटारं बंद करणार नाही तर दोन्ही ग्रामपंचायतीने आम्हाला पाण्याची भरघोस सोय करायची। 24 तास आमच्याकडे पण पाणी, जसं गावात येतं पाणी तसं आमच्याकडे पाणी 24 तास आलं पाहिजे। ही पावसात वाहणारी नदी आहे, ही उन्हाळ्यात पूर्णतः कोरडी असते, पण आता जी नदी वाहते ही नदी पूर्णतः सांडपाणी आहे। गेले 4 वर्ष हे पाणी येतंय आणि त्या 4 वर्षामध्ये जवळपासच्या ज्या बोरिंग आहेत, विहिरी आहेत, या सगळ्या दूषित झाल्यात। MPCB चे अधिकारी येऊन त्यांनी सदरची पाहणी केली। पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की पाणी हे पिण्यायोग्य तर नाहीच, पण हे आंघोळीसाठी पण योग्य नाही। शुक्रवारी आपण 100% यावर काही ना काही उपाय करूच, आणि जर यावर परमनंट सोल्युशन नाही मिळालं तर मग ज्या कायद्यानुसार जे आपल्याला सांगितलं गेले की आपण पोलीस गुन्हे दाखल करू शकतो, त्या पद्धतीनेही माझ्याकडून दोन्ही ग्रामपंचायतींना लेटर तर गेलेलंच आहे आणि त्याचा फॉलोअप ही मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून करणार आहेच। SDO सरांकडे, चिपळूणच्या SDO सरांकडे आम्ही त्याबाबतचा प्रस्ताव पाठवतोय। आपल्या तालुक्यामध्ये गव्हर्नमेंट टँकर नाहीये, आपल्याला प्रायव्हेट टँकर रिक्विजिट करणे आणि त्या अनुषंगाने पाणी पुरवठा करण्याची कारवाई करावी लागणार आहे। आम्ही या प्रकरणामध्ये तातडीनं शक्य तेवढ्या लवकर नियमानुसार कार्यवाही करून त्या ठिकाणी त्या 20 घरांना पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक कारवाई करतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।